केंद्र सरकारकडून सीएएची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, केंद्र सरकारकडून सीएएची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। तर केंद्र सरकारकडून म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मोठी घोषणा, केंद्र सरकारकडून सीएए संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे। तर सीएए कायदा नेमका काय आहे तर ते आपण या ठिकाणी पाहूया। 3 देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे। सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयक। तर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधील अल्पसंख्याकांना नागरिकत्व यामुळे मिळणार आहे। धार्मिक छळामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून पळ काढलेल्यांना भारतामध्ये नागरिकत्व मिळेल। हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख या 6 धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचा प्रयत्न आहे। सद्यस्थितीमध्ये भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतामध्ये किमान 11 वर्ष राहणं आवश्यक आहे। मात्र नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे आता ही अट शिथिल होऊन 6 वर्षांवर येणार आहे। केंद्र सरकारकडून सीएएची अधिसूचना आता जारी करण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकांच्या आधी केंद्र सरकारने हा एक मोठा निर्णय घेतला। सीएएची अधिसूचना जारी करण्यात आली आहे, त्यानंतर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होईल। या कायद्यामुळे भारतामध्ये नागरिकत्व मिळेल आणि हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख या 6 धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचा भाजपचा हा प्रयत्न असणार आहे। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, सीएए साठी आता अधिसूचना जारी करण्यात आली आहे केंद्र सरकारकडून। अगदी बरोबर आहे निखिला, या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल। 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार, प्रामुख्याने मोदी सरकारची एक मोठी घोषणा म्हणावी लागेल। 2019ला ज्यावेळेला देशभरामध्ये लोकसभा निवडणुका झालेल्या होत्या त्यावेळेला जे भाजपनं मतदारांसमोर आश्वासन दिलं होतं की सीएए कायदा कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही लागू करू आणि त्यानुसार 5 वर्षानंतर का होईना 2024च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी हा कायदा अखेर लागू करण्यात आलेला आहे। आणि दुसरं महत्त्वाचं, काही वेळापूर्वी बातमी आली होती की पंतप्रधान मोदी हे देशवासियांना संबोधित करणार आहेत। ती बातमी आल्याबरोबर तात्काळ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन या कायद्याला विरोध असल्याचं सांगितलं आहे। कारण आपल्याला माहिती आहे यापूर्वी ज्या वेळेला सीएएची चर्चा झाली होती संपूर्ण देशभरामध्ये त्या वेळेला विरोधी पक्षांनी त्याला विरोध केला होता। प्रामुख्याने ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस असेल निखिला किंवा काँग्रेस पक्ष असेल यांच्याकडून विरोध करण्यात आला होता। कारण पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशामधून भारतात जे नागरिक आलेले आहेत 31 डिसेंबर 2014 पूर्वी त्यांना भारताचं नागरिकत्व कायमस्वरूपी यापुढे दिलं जाणार आहे, ज्यामध्ये हिंदू, बौद्ध, शीख, ईसाई अनेक जाती धर्मीयांचे लोक जे आहेत, नागरिक जे आहेत त्यांचा समावेश आहे। मात्र यामध्ये मुस्लिम नागरिकांचा समावेश नाही। त्यामुळे हे विधेयक किंवा हा जो कायदा आहे हा मुस्लिम समाजाच्या विरोधातला आहे। देशातल्या नागरिकांचं नागरिकत्व जे आहे ते धोक्यामध्ये आणणारा हा कायदा आहे असं म्हणत काँग्रेसनं आणि ममता बॅनर्जी यांनी वेळोवेळी या कायद्याला खरं तर विरोध केला होता। पण अखेर आता केंद्र सरकारच्या वतीनं या संदर्भातली अधिसूचना जी आहे ती जारी करण्यात आली आहे। यापूर्वी सीएए कायद्यासंदर्भातलं विधेयक आपल्याला माहिती आहे लोकसभेमध्ये मांडण्यात आलं होतं, राज्यसभेत देखील मांडण्यात आलं होतं। म्हणजे मात्र राज्यसभेत ते मंजूर न झाल्यानंतर पुन्हा एकदा 1.5-2 वर्षांनी हे विधेयक राज्यसभेमध्ये मांडण्यात आलं होतं। मात्र 2019 साली थोडंसं थांबवते, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेत फोन लाईनवर। सुधीर भाऊ, स्वागत तुमचं। सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयक अधिसूचना आता केंद्र सरकारकडनं काढण्यात आलेली आहे, काय तुमची प्रतिक्रिया? साधारणतः या सुधारणाची देशामध्ये आवश्यकता आहे। या देशामध्ये ज्या पद्धतीने या अगोदर मताचं तुष्टीकरण करण्यासाठी रोहिंग्या असेल किंवा बांगलादेशामध्ये असणारे लोक घुसखोरी करायचे आणि नागरिकत्व कायद्यामध्ये या संदर्भामध्ये काही सुधारणा करत या घुसखोरीला थांबवणे आणि नंबर 2 साधारणतः पाकिस्तानमध्ये असणारे हिंदू असतील, तिथे असणारे आमचे दलित समाजाचे बांधव असतील, शीख बांधव असतील, त्यांच्यावर जेव्हा पाकिस्तानमध्ये अत्याचार होतो तेव्हा अशा लोकांना जगामध्ये 193 देशात भारत हे एकमात्र
या ठिकाणी येण्यासाठी स्थान आहे जी आणि त्यांना येण्यामध्ये 12-12 वर्ष त्यांना इथं आल्यानंतर नागरिकत्व घेण्यासाठी उशीर व्हायचा. यामधल्या सुधारणांनी अशा सर्वांना ज्यांच्यावर पाकिस्तानमध्ये अत्याचार होतो, ज्यांच्यावर पाकिस्तानमध्ये अतिशय आतंक निर्माण होऊन जगणं कठीण होतं आणि असे लोक जेव्हा भारतामध्ये येतात तेव्हा सहजता, सुलभता आणि सरळता ही या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. जी सुधीर भाऊ, मात्र विरोधकांकडून याला विरोध केला जातोय. हिंदू वोट बँक वाढवण्यासाठी म्हणून ही दुरुस्ती केली जाते असा आरोप विरोधकांनी केलाय. नाही, शेवटी काय पाकिस्तानमध्ये जे सर्वच हिंदू इथे येतील असं म्हणणं योग्य नाहीये. त्यांच्यावर अत्याचार होतो आणि ते मोठ्या प्रमाणावर दलित बांधव आहे आणि जे पीडित आहे, जे अत्याचार पीडित आहे, ज्यांना अतिशय पाकिस्तानच्या नरकामध्ये नरक यातना भोगायला लागतात, अशांसाठी आणि तिथं ख्रिश्चन असतील तेही येथे येते. आपल्याला माहित आहे की पाकिस्तानमध्ये कशा पद्धतीने अत्याचार केले जातात. ते वेड्यांचा तिथं वागणूक, वेड्यांसारखी वागणूक तिथं देण्याचा प्रयत्न होतो. अशा प्रसंगामध्ये त्यांना आपल्या देशात येण्यामध्ये 1-2 गोष्टी असण्याची शक्यता आहे. एक तर विरोधकांना हे समजलंच नाही किंवा विरोधक मताचं तुष्टीकरण करण्यासाठी अशा पद्धतीचा अपप्रचार करताय असं मला वाटतं. धन्यवाद सुधीर भाऊ, आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर सीए संदर्भामध्ये आता केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या बातमी